प्रयत्न करतो। याच महाराष्ट्रामध्ये जिथं अजितदादांनी गेल्या 40 वर्षामध्ये लोकांची सेवा केली राजकारणाच्या माध्यमातून, दुर्दैव असं या महाराष्ट्रामध्ये त्यांना न्याय दिला जात नाही। पण कर्नाटकामध्ये बँगलोरमध्ये आम्ही जाऊन तिथे असणाऱ्या एका पोलीस स्टेशनमध्ये असणारे एसएचओला विनंती करून एक 0 FIR अजितदादांच्या ऍक्सिडेंटबद्दल, ज्याच्यामध्ये मर्डर, त्याच्याचबरोबर घातपात आणि बरेच काही कॉन्स्पिरसी असे काही मुद्दे आहेत, हा FIR मी आपल्यापर्यंत देईल। म्हणजे कर्नाटकाचं पोलीस प्रशासन हे अजितदादाला न्याय देण्यासाठी सरसावतं, पण महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन दादांना न्याय देऊ शकत नाही, हे अतिशय दुर्दैव आहे। आता हा FIR कुठं आलाय? हा 0 FIRच्या अंतर्गत हा DG महाराष्ट्र सरकारकडे आलाय। कर्नाटकाच्या DGली कोणाला पाठवला? महाराष्ट्र DG कडे। म्हणजे हा आता महाराष्ट्राची प्रॉपर्टी झाली। आता हा जाणार बारामतीला। बारामती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर या विषयावर, या FIR वर त्यांना तपास करावा लागेल। आता हा स्वीकारला जातोय नाही जात, का केला जात नाही हे आपल्याला बघावं लागेल। आम्ही विरोधात असताना जे काय आम्हाला जमलं ते प्रामाणिकपणे आम्ही केलं, पाठपुरावा केलो, आम्ही लढलो, अनेक मोठ्या नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो। जेव्हा राहुल गांधीजींना आम्ही भेटलो त्यांनी फक्त बराच या विषयाला समजून घेतलं। एक महत्वपूर्ण त्यांनी लाईन वापरली, ती म्हणजे अशी होती की ज्या राज्यात न्याय मिळू शकतं अशा राज्यात तुम्ही जावा। त्यांनी सांगितलं नाही कुठलं राज्य। आणि मग इतिहास बघता गवई साहेबांच्या वेळेस जेव्हा0 FIR करायचा होता, या महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना परवानगी त्या ठिकाणी दिली गेली नाही। कर्नाटकात तो FIR त्यावेळेस झाला होता। मग ते बघून मी स्वतः कोणालाही न जाता बोलता त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कर्नाटकामध्ये अजितदादांचा FIR झाला। एक तर दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्रात झाला नाही, पण कर्नाटका पोलीस प्रशासनाचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्या सरकारचे आभार व्यक्त करतो। एका मराठी माणसाला न्याय देण्यासाठी कर्नाटक सरकार, त्याचं पोलीस प्रशासन हे या FIRच्या माध्यमातून सरसावलं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। सुनील तटकरेंचा, प्रफुल्ल पटेलांचाच दबाव त्या ठिकाणी असेल। माझ्याकडे बरेच पुरावे तिथे आलेले आहेत। फक्त जय पवार हे पत्रकार परिषद घेणार